तिकडे सर ओके. तो लोगो नको शिकवू शकतो असं खाली येस. आज तुमच्यावरही अनेक आरोप जे आहेत ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले. काय तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया तर अशी आहे की हा आदर्श तायडे खरं तर त्याची लायकी नाहीये बदलापूरमध्ये राहण्याची, आणि त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्या बेसिसवर घेतला, कुठल्या ह्याच्यावरती त्याच्यामध्ये असं काही यांना दिसलं की यांनी त्याला घेतलंय कळत नाहीये. महिलांचा कधीच तो आदर करत नाही, महिलांशी बोलायची त्याला शिस्त नाही. आज आम्ही जे काही प्रकरण उघडकीस आणलं वृक्ष प्राधिकरण समितीचं, ते आम्ही लिगली डॉक्युमेंट मागवून आम्ही ते प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये तो जे काही म्हणतोय की आम्ही खंडण्या घेतल्या, आम्ही कुठून पैसे उचलले, कोणाकडून 2 लाख रुपये घेतले, ज्या काही गोष्टी केल्या, माझं तुला खुल्ला चॅलेंज आहे. तू राणी जवळेकर बद्दल बोललायस, राणी जवळेकरनी कुठे खंडणी घेतली, कोणाचे 2 लाख रुपये खाल्ले, कुठल्या आंदोलनातले पैसे खाल्ले, किंवा कुठल्या नगरसेवकाला ब्लॅकमेल केलं. तू ज्या नगरसेवकाबद्दल बोलतोयस त्या तुझ्या त्या भडव्या नगरसेवकाला प्रफुल्ल मोरेला सांग की राणी जवळेकर तुझं पद तर घालवणारच आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगते की येत्या ह्या महिनाभरामध्ये तुला तुझं नगरसेवक पद खाली करायला लावल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. कारण की चुकीच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही नगरसेवक पदावरती बसला आहात आणि ज्या पद्धतीने गोरगरिबांवर तुम्ही अन्याय केलेला आहे, तो मी सहन करून घेणार नाहीये. आणि तू म्हटलास राणी जवळेकरला पक्षातला हकलपट्टी केली, तर त्यासाठी मी एक ऑडिओ क्लिप वाजवू इच्छिते, जी आत्ताच माझी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांशी माझं बोलणं झालंय. म्हटलं साहेब नमस्कार, राणी जवळेकर बोलते. नमस्कार, बोला बोला. नेटवर्क कमी आहे जरा. ऐका ना, मी तुम्हाला एका ह्याच्यासाठी कॉल केला. आता पक्षाचं काम किती वर्ष करते हे तुम्हाला तर माहितीच आहे. नेटवर्क काय सांगते बोला. हॅलो, बोला बोला, तुम्ही बोला ना. मला एकच प्रश्न असा विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीने आणि जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही माझी पक्षातून हकलपट्टी केलेली आहे का? नाही, असं कोणी सांगितलं? मी नाही असं काही पत्र काढलेलं. आदर्श तायडे यांनी आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीरपणे असं उघड केलंय की पक्षाने राणी जवळेकरची हकलपट्टी केलेली आहे. नाही नाही, असं काहीच नाही. आता पक्षात मी किती वर्ष काम करते आणि आपला परिचय किती जुना आहे हे तुम्हाला माहिती आहे. झालेलं नाही. तुम्ही प्रेस घेऊन सांगाल असं काही झालेलं नाही. तर तुम्ही उद्या आहेत का? भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाके यांना मी फोन केला आणि यांना मी विचारलं की माझं कधी पक्षात हकलपट्टी झालेली आहे ती तुम्ही डिक्लेअर करा. ना आमदार साहेबांनी माझी हकलपट्टी केली, ना नगराध्यक्ष मॅडमनी माझी हकलपट्टी केलेली आहे. मी स्वतः इलेक्शनला, निवडणुकीच्या टायमाला मी स्वतः पक्षाचं काम केलेलं आहे. असं असताना असं कोणताच प्रकार घडलेला नाहीये. मी आजही बीजेपी ऑफिशियल ग्रुपला ऍड आहे. असं असताना हा उघड म्हणतोय की माझी या पक्षातून यांनी हकलपट्टी केलेली आहे. बीजेपी ऑफिशियल सगळ्या ग्रुपला मी, पक्षाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या सर्व ग्रुपला मी या ठिकाणी ऍड आहे. असं असताना हा म्हणतोय की मला पक्षातून काढून टाकलं. कोणी सांगितलं बाबा? का मग पक्षाने डिक्लेअर केलं नाही मला पक्षातून हकलपट्टी केली आहे? तर हा कोणाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी करतोय? हे सगळं त्यांनी आता सिद्ध करावं. यांनी जे आरोप आमच्यावरती लावले आणि तो म्हटला की तुकाराम म्हात्रेंनी आम्हाला सोडलं, तर मी सगळ्यांसमोर सांगू इच्छिते की तुकाराम म्हात्रे दादांची आणि माझी आज ही पहिली भेट आहे. मी पहिल्यांदा त्यांना भेटतेय. माझं कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही, ना मेसेजद्वारे बोलणं नाही किंवा कुठल्याच ह्याच्याचं नाही. फक्त एक राजकीय नेतृत्व म्हणून मी त्यांना जाणते, त्यांचं नाव ऐकून हे सगळ्या गोष्टी आहे. इव्हन वामन दादा वगैरे यांना तरी मी अनेक वेळा भेटली, परंतु यांना तर मी पहिल्यांदाच भेटली. आणि हा म्हणतो की तुकाराम म्हात्रेंनी मला सोडलं. काय संबंध? हा स्वतःच इतका खालच्या थराचा माणूस आहे की ह्याला महिलांविषयी आदर नाही. हा नेहमी छत्रपतींचे, परत बाबासाहेबांची उदाहरणं देतो आणि आम्ही महिलांना जाणतो, महिलांविषयी आम्हाला आदर आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतो. परंतु अतिशय याला या ठिकाणी महिलांविषयी आदर नाहीये. मला त्याला सांगायचं आहे
की बाबा तू कुठे आहेस, जिथं कुठे आहेस, तू आम्हाला बायका काय मारायला आणतोस. आम्ही इथले प्रॉपर राहणार आहे, जन्मभूमीच बदलापूर आहे आमची. आम्ही कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन इथे स्थायिक झालेलो नाही आहोत. जन्मभूमी कर्मभूमी बदलापूर आहे. त्यामुळे तू जिथं कुठं असशील तू आमच्या समोर ये आणि आमच्याशी बोल. आणि ज्यांनी कुणी तुम्हाला सोडलेलं आहे, तुझ्या त्या पाठी राख्यांसमोर तुझा मी थोबाड फोडणार आहे. हे तर नक्की आज लाईव्हच्या माध्यमातून सांगते की तुझे जे कोणी पाठी राखे आहेत त्यांच्या समोर तुझा थोबाड फोडल्याशिवाय मी राहणार नाही. कारण की तू जे काय आरोप केलेले ते आरोप तू या ठिकाणी सिद्ध करायचे की आम्ही कुणाकडून पैसे घेतले, कोणाच्याकडून खंडण्या घेतल्या किंवा काय केल्या. इव्हन ह्या लोकांनी माझ्यावरती 17 करोडची खोटी खंडणी दाखल केली आणि ती खंडणी पोलिसांनी खोटी ठरवून कोर्टामध्ये पाठवली. त्याची चार्जशीट माझ्या गाडीमध्ये पडलेली. वाटलं तर ती तुम्हाला बघायची असेल ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. असे हे कटकारस्थानं करतात. लोकांच्या जमिनी बळकावण्यासाठी ह्या लोकांची ही सगळी रणनीती या ठिकाणी चाललेली आहे. शासनाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. बऱ्याच काही गोष्टी जर काढायला गेलं, यांचे जे पाठीराखे याला सोडतायत पर हेड 3,000 रुपये प्रत्येक व्यक्तीविषयी बोलण्यासाठी जे याला दिले जातात ना प्रत्येक पोस्टसाठी, तर त्या पाठीराख्यांना सांगायचं पैसा भरपूर आहे हो तुमच्याकडं, पण महिलांचा आदर करायला शिका. नाहीतर काय होईल, आज मी पक्षाची कार्यकर्ती, एक निष्ठावंत कार्यकर्ती, गेली 10-11 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करते. आणि जर असं असताना जर तुम्ही लोक पक्षाच्या कार्यकर्त्यांविषयी जर अशा प्रकारचे कुत्रे सोडून जर त्यांना भुकायला लावत असाल तर अशा पक्षाला मी लाथ मारते, लाथ. मला या तुमच्या पक्षामध्ये काम करायचं नाहीये. मी स्वतः उद्याच्याला प्रदेश अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना सुद्धा मी सांगणार आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं बदलापूरमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं कुठेही लक्ष नाहीये. आमदार किसन कथोरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण की साहेब नेहमी मुलीप्रमाणे आम्हाला त्यांनी आदर दिलेला आहे. महिलांच्या बाबतीत अप्पा नेहमीच महिलांचा आदर करतात. परंतु कुठेतरी अशी भुंकणारी कुत्री सोडलेली आहेत की त्यामध्ये कुठेतरी महिलांचा अपमान होतोय. त्यामुळे या आदर्श तायडेला आज मारणार, मी स्वतः मारणार आहे, त्याला लाईव्ह मारणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज त्याला मी मारेन. यांनी सिद्ध करावं की राणी जवळेकरनी कुठे कुठे भ्रष्टाचार केलाय, कुठं कुठं पैसे घेतलेले, कुठं कोणाला ब्लॅकमेल केलेले आणि किती किती लोकांकडून पैसे घेतलेले हे त्यांनी आता सिद्ध करणं गरजेचं आहे. जर त्यांनी ते सिद्ध केलं नाही तर माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याचा थोबाड फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्याला जे पाठी राखेल त्यांनाही मी सांगते, राणी जवळेकर रस्त्यावर पडलेली नाहीये. राणी जवळेकर सोडणार नाही. कारण की राणी जवळेकर एक स्वाभिमानी मुलगी आहे आणि स्वाभिमानाने गोरगरिबांसाठी लढणारी मुलगी आहे. जर माझ्यावर जर तुम्ही आरोप करण्यासाठी असे जर कुत्रे फेकत असताल तर या कुत्र्यांचे थोबाड फोडण्यासाठी राणी समर्थक आहे. आणि मी दाखवून देईल की राणी जवळेकर काय चीज आहे. आज संगीताताईवरती सुद्धा तुम्ही लोकांनी इतके आरोप केले का? आता सत्यता समोर आणली म्हणून सत्य दाखवायचं नाही का? एवढे घोटाळे पालिकेमध्ये झालेले आहेत. काढायला गेलं तर आम्ही पण भरपूर काढू शकतो. आणि आमच्या विषयात आणि तुकाराम आमच्या काही विषयी संबंधच नाही. तुकाराम सुद्धा नाव घेतलंय. आमचा संबंध नाही आणि त्यांचं नाव घेताय तुम्ही. मी राणी 2 मिनिटं थांबवीन. मागे माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आलेला जो मी आता शोधते, मला सापडत नाहीये. त्या ऑडिओ क्लिप मध्ये हा आदर्श तायडे राजन घोरपडे दादा, म्हणजे राजन दादांना मी पहिल्यापासून मानते, पण त्या व्यक्तीबद्दल सुद्धा तो बोलला होता की राजन घोरपडे काय माझा बाप आहे का म्हणून. मी त्यांना तो ऑडिओ पाठवला होता, तोच मी आता शोधते त्यांच्या त्याच्यामध्ये. जर राजन घोरपडे राजन दादा मी सांगेन की जर तुम्हाला मी ती ऑडिओ क्लिप पाठवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, याचा अर्थ आम्ही काय समजायचा, तुम्ही ह्या व्यक्तीला आमच्यावर भुकायला सोडलाय का? तर मग जर आमचा पारा चढला आणि आम्ही जर महिलांनी मारलं आणि तुम्ही जर म्हणताय की तो जातीचा कार्ड, मला राजन घोरपडेंचा मेसेज होता की सांभाळून राहा, तो जातीचा कार्ड वापरतो. अरे जातीचा कार्ड वापरतो, मग आम्ही काय घाबरून जायचं का? आम्ही घाबरून नको बसायचं का? आमच्या बरोबर बाकीची लोक काम करणारे आहेत ना त्याच समाजाची. आम्ही कधी तुझा भाव केला नाही आणि करतही नाही. आम्ही एका ताटात खातो. मग तुम्ही लोक का असे अशा लोकांना चालवताय? राजन घोरपडेंना त्यावेळेला मी तो व्हिडिओ पाठवला होता की ऑडिओ पाठवला होता की दादा हा तुमच्याबद्दल बोलतोय, राजन घोरपडे काय माझा बाप आहे का? म्हणजे काय? आणि तुम्ही आज सांगताय की नाही तो खूप पुढच्या थराला जाईल, मग आम्ही घाबरून घरात बसायचं? आम्ही पैसे खाल्ले, आम्ही हे खाल्लं. अरे दे ना बाबा, आम्हाला दाखव ना किती पैसे खाल्ले, कोणाकडे किती पैसे घेतले. उगाच काहीतरी आरोप करायचे आम्ही सहन करणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य आधी मनसे पक्षाला दिलेलं आहे. बदलापूर शहर माझं कर्मभूमी आहे. जन्मभूमी जरी माझी मुंबई असती तरी मी ह्या कर्मभूमीमध्ये काम करते. आणि मी आज त्या आदर्श तायडेला पुन्हा एकदा सांगेन की बाई तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय, तुला माफी नाही. तुझी चूक तुला कबूल करून तुला माफी मागावी लागेल आमच्याकडे. आम्ही सोडणार नाही.
आणि आम्ही सुपारी देत नाही, मी डायरेक्ट नारळ देतो. बाई तुझा नारळ तुला फिक्स आहे, तुला कोणाचा बाप, तुला आमदार खासदार नगराध्यक्ष बाई कोण माझ्या पक्षातल्या नेत्याने जरी मला सांगितलं ना थांब, तरी मी थांबणार नाही. कारण मी आता आशिष दामले आणि प्रियंका दामले त्या दोघांनाही मी पहिल्यापासून मानत आली. प्रियंका माझी मैत्रीण आहे, मी आताही तिला सांगू लागले, तिने मला क्लिअर कट सांगितलं की आमच्याशी त्याचं बोलणं झालेलं नाही. आम्ही त्याला सांगितलं होतं तुला उद्या भेटू आणि समोरासमोर बसून विषय क्लिअर करू, पण ते नाही. आणि आता त्याने तर सरळ सांगितलं की याने लिमिट क्रॉस केलेले आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. त्याच्यामुळे मला वरतून सिग्नल मिळालेला आहे, मी कोणाच्या बापासाठी थांबणार नाही आणि मी कोणाचं आता ऐकणार नाही. आता गुन्हा दाखल होणार. तू जर बोलतो ह्या महिला आहेत की नाही रे, तू सांगणार भडव्या. तू जर बोलतो ताई बाई, अरे तू नगरपालिकेत भेटला का आमच्या पाया पडतो, ताई माझी चूक झाली, ताई कशात, ताई अशात. अरे हे काय, मागे पण तू उत्तर भारतीयांच्या विषयामध्ये घुसला, तू प्रत्येक विषयात घुसतो. छत्रपतींच्या विषयात तुझा काही संबंध नसताना तू तिथे जाऊन त्या पोरीला फिनेल प्यायला लावलं, परत तू वरून पोलिसांबद्दल बोलतो. मग आम्ही किती सहन करायचं. आणि आता तर मी सांगणार आहे पोलिसांना की तुम्ही जर गुन्हा दाखल नाही केला, मी बदलापूर पोलीस स्टेशन सोडणार नाही, मी मांडी घालून बसणार. जर आम्ही लोकांसाठी जातो तर आज आम्ही आमच्यासाठी उतरणार. निवडणुका संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात त्यांनी एक पोस्ट टाकली की सगळ्यात पहिला जनता दरबार मी वडवली इथे घेणार. अरे तू तुझा बाप आणि तुझी सगळी फिल्डिंग घेऊन आहे ना वडवलीत जनता दरबार घ्यायला ये म्हणून मी वाट बघत होतो. तुझ्या आता माझ्या तोंडात काहीतरी चांगले शब्द येत आहेत. तुला एका बापाने खरंच काढला असेल ना तर वडवली येथे जनता दरबार घ्यायला जी पोस्ट केली होती मी जपून ठेवली आहे तुझी पोस्ट. तू ये, मी तुझी लई वाट बघतो. यापुढे मी तुला सांगितलंय, तू कपडे काढायची भाषा केली, मी तुझ्या अंगावर एक पण कपडा ठेवणार नाही. ज्या दिवशी तू नगरपालिकेत माझ्यासमोर दिसशील ना त्या पायरीवर नाही तुझे कपडे काढून तुझ्या हातात दिले तर तुकाराम मात्र एका बापाचं नाही, हे तुला आज मी छाती टोक सांगतो. आणि आता पण हिंमत असेल तर तू ये, मी तुझी वाटच बघतोय. आणि तू सुपारी नको सांगू, मी सुपारी कोणाला देत नाही. मी चांगला नारेल देतो सोललेला, गिफ्ट तो पण, आणि तो कसा द्यायचा हे मला माहितीये. तू मला भेट, मी तुला नारेल देतो. आणि वृक्ष समिती हा जो विषय आहे तो विषय आम्ही आधी सोडला नव्हता आणि आताही सोडणार नाही. कारण आमचा विषयच वृक्ष प्राधिकरणाचा होता जो ज्याच्यामध्ये तो फॉल्ट मध्ये होता. आणि तू चुकीचा असताना सुद्धा जर ज्या व्यक्तीचा संबंध नाहीये त्या प्रकरणाची त्यांनी फक्त ती मी पोस्ट व्हायरल केली, मला काय दुनियाच्या एका ग्रुपवर दुसऱ्या ग्रुपवर ढकलली, तू नाही ढकलत. तू आमच्यावर किती वेळा आरोप केले, तू बोलतो मी काल त्या सगुणा मागेमध्ये आम्ही लोक गेलो, चुकीच्या पोस्ट असतील त्या व्हायरल करायच्या नाही का? अरे सर आरटीआय मध्ये आम्ही माहिती मागवली तर तिथे गेल्यानंतर आम्हाला समजतंय की भाई तू जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण घेतलेलं नाहीये, तू सहभाग घेतलेला आहे. सहभाग, प्रशिक्षण आणि तुझं क्वालिफिकेशन हे किती आहे हे सगळ्यांना कळालं. मग जर आदर्श तायडेला कोण कोण वाचवायला येतोय पोलीस स्टेशनला याची नोंद तुकाराम म्हात्रे ठेवणार आहे, हे लक्षात ठेवा. मी आता पोलीस स्टेशनला जातोय. पोलिसांनी जर का त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला जर नाही चोपीत आणला घरपर्यंत त्याच्या पोलीस स्टेशन पर्यंत, याद राखा मी आदर्श तायडे याला कोण कोण वाचवायला येतो ना आज मी बघून घेईन की तो नक्की पक्षाचं करतोय की स्वतःचं काम करतोय. त्यांनी माझ्या पक्षावर बदनामी केली, माझ्यावर बदनामी केली आणि त्याला वारंवार सांगतो तू मला चॅलेंज केलंय, मी तुला चॅलेंज नाही करत, मी तुझं चॅलेंज स्वीकारलंय, तू भेट मला.